बघा, 20 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 12 पट होतं. आज वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर दोघांची आजची वय किती असा प्रश्न वयवारी या घटकावर आधारित अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य तुम्ही सहभागी झालं पाहिजे सरावासाठी. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. तुमच्या हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. कुठलीही स्पर्धा परीक्षा राहू द्या, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, PSI, सेल टॅक्स ऑफिसर, ज्या परीक्षेमध्ये खास करून स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून गणित विचारल्या जाते, ती कुठलीही स्पर्धा असू द्या, मोफत मिळवा. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न मोफत सरावासाठी. तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. लक्ष द्या, बरेच लेकराच्या कॉमेंट हा अतिशयोक्तीपणा किंवा अभिमान ठरू नये. सर मी तुमच्यामुळे पोलीस झालो, तलाठी झालो, ग्रामसेवक झालो. लक्ष द्या, हा आभार व्यक्त करतात. हे मोठेपण माझ्या माऊलीनं निमित्त केल्यामुळं त्या तळमळीनं वागसर राबतात. फक्त गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी. आता हा प्रश्न सोडवत असताना इथं वडील आणि मुलगा या संबंधीचं वर्णन आहे प्रश्नात. इथं वडील आणि मुलगा हे असे दोन शब्द मांडले सर. इथं काय मांडायचं? गणित म्हणते की 20 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 12 पट होतं. इथं मांडायचं आम्हाला त्यांची वयाची समीकरण स्वरूप काय, तर गुणोत्तर. लेकरांनो लक्ष द्या. मग आता 20 वर्षापूर्वी, इथं 20 वर्षापूर्वी हा शब्द मांडला. हा शब्द म्हणजे काय, तर 20 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय बाबा. 20 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 12 पट होतं. म्हणजे 20 वर्षापूर्वी जर मुलाचं वय X असेल तर या वडिलांचं वय 12 पट होतं. Xची 12 पट म्हणजे 12X. ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना कळत असावी. पुढे चला. आता हे गुणोत्तर आहे 20 वर्षापूर्वीचं, वडिलांचं 12X, मुलाचं X. परंतु आजचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर समीकरण स्वरूप काय बाबा, हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे. त्यावेळेस इथं आजचं गुणोत्तर काय हा प्रश्न नेटानं मनाशी विचारा. तेव्हा या गुणोत्तरामध्ये केवळ ही गोष्ट 20 वर्षापूर्वीची आहे, म्हणून आजचं गुणोत्तर किती हा प्रश्न. तेव्हा 20 ऍड करा इथं सुद्धा आणि इथं सुद्धा, म्हणजे ही समीकरण स्वरूप त्यांची काय हो आजची लेकरांनो वय. गोष्टी लक्षात आल्या असतील. आता 20 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 12 पट, मात्र आजच्या वयाच्या समीकरणाचा किंवा आजच्या वयाचा विचार करता आज वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. इथं मांडा वडील, इथं मांडा हा मुलगा. लक्ष द्या, आज वडिलांचं वय समीकरण स्वरूप काय हो सर, 12X अधिक 20 आहे सर. मग इथं मांडा ते 12X अधिक 20 बराबर चिन्ह. आज मुलाचं वय काय आहे, X अधिक 20 आहे सर. मांडा इथं X अधिक 20. बर, आज वडिलांचं वय, हे नीट वाचा आता, आज वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. या वडिलांचं हे समीकरण स्वरूप आजचं वडिलांचं वय, हे वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या काय आहे, दुप्पट आहे. या मुलाच्या दुप्पट, म्हणून मुलाच्या समीकरण स्वरूप वयाच्या बाजूला 2 गुणीला घ्यायचे कंसाबाहेर. मुलाचं हे वय मुलाच्या म्हणजे चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो, म्हणजे गुणीला स्वरूपात 2 का, तर या मुलाच्या दुप्पट या वडिलांचं हे वय आहे. ही रास ॲज इक्वल ही रास. ओके, या 2 राशी तादात्म्य, साधर्म्य किंवा एकरूपता साधतात. लक्ष द्या, हे मुलाचं वय, हे वडिलांचं वय, हे वडिलांचं वय आज मुलाच्या वयाच्या काय आहे, दुप्पट आहे. पुढे चला, समजलं असेल. 12X अधिक 20 समोर. आता हे 2 कंसातील पदाला गुणीला 2 गुणीला X 2X आणि 2 गुणीला 20 काय, तर 40. आता 12X कडे येताना 2X वजा स्वरूपात, 40 कडे जाताना हे 20 वजा स्वरूपात का मांडायचे संख्या,
परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. ही वजाबाकी सर 10x पुढे चला, आणि ही वजाबाकी काय तर 20. या एक्सला जेव्हा आम्ही एकटं करू तेव्हा हे 10 जातात भागीला. नुकतंच सांगितलं गणितीय गुणधर्मान्वये. एक्स बरोबर काय सर तर हा 2 न गेलेला भाग. एक्सचं व्हॅल्यू 2 आलं सर. मग या दोघांची आजची वय काय, आजच्या वयाचं हे गुणोत्तर आहे. इथून आता हे जो भाग आहे, तो वरचा भाग विसरून जा. या खालच्या भागाकडे पहा, लक्ष द्या. हे इकडं बघा. आजचं वडिलांचं वय काय आहे 12x अधिक 20 म्हणजे 12. मिळाल्या एक्सची किंमत आहे 2. एक्स 12 सोबत गुणिला म्हणून 12 गुणिला 2 अधिक हे 20 मांडा. लेकरांनो 12 दोन्ही 24 आणि त्याच्यामध्ये 20 ऍड करायचे. 20 आणि 24 44 वर्ष हे आजचं वडिलांचं वय. आणि एक्स अधिक 20 मध्ये एक्साची किंमत मांडा. एक्सची किंमत आहे 2 म्हणून 2 अधिक 20 अर्थात ही बेरीज 22 वर्ष हे आहे आजचं या मुलाचं वय. दोघांची आजची वय किती सर? अनुक्रमे वडिलांचं वय 44 वर्ष, मुलाचं 22 वर्ष. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना, चॅनल सबस्क्राईब करा. सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा, किंवा एक मोफत सगळे प्रश्न हवे असतील तर केवळ एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवे, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.